मस्त चमचमीत कांदा लसूणची चटणी। खरं तर कांद्यापासून बनवलेली चटणी ही फार काळ टिकत नाही, पण या पद्धतीने तुम्ही करून बघा, आरामात 2 ते 3 आठवडे टिकते। ही चटणी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावायलाही खाऊ शकता। मस्त चमचमीत टँगी फ्लेवरची चटणी ही आहे। तर इथे चटणी बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहेत 5 कांदे। तर कांद्यावरची बी साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण हा उभा चिरून घेऊया। हे पहा, मी इथं या पद्धतीने कांदा हा चिरून घेतलेला आहे। आता कांदा आपण मोकळा करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित हा आपला पटकन भाजला जाईल। हे पहा, इथं कांदा हा व्यवस्थितपणे मोकळा करून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे 2 ते 3 गड्डे लसूण, हा मी सोलून घेतलेला आहे। तोही आपण बारीक कट करून घ्यायचा आहे। इथं माझ्याकडे चॉपर आहे, तर मी इथे चॉपरचा वापर करत आहे। तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही हे मिक्सरला 1 ते 2 वेळेस फिरवून घेऊ शकता, पण लक्षात ठेवा आपल्याला लसूणची पेस्ट करायची नाहीये, फक्त आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे। तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला लसूण हा बारीक करून घ्यायचा आहे। अजिबात पेस्ट वगैरे नाही करायचे, फक्त आपल्याला याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। यानंतर आपण चटणीसाठी एक मसाला बनवून घेऊया। त्यासाठी ते पॅन मध्ये मी घेत आहे 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप। आता हे सर्व मसाले आपण मंद गॅस ठेवून छान असा सुगंध येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। कोणतेही खडे मसाले भाजताना आपण ते मंद गॅस करूनच भाजायचे, कारण जेव्हा आपण मंद गॅसवरती हे खडे मसाले भाजतो ना, त्यावेळेस त्यामधले जे नॅचरल ऑइल असतं ना, ते ऍक्टिव्ह होतं आणि त्याच्याने मसाल्यातला फ्लेवर आणखीनच छान येतो। हे पहा, इथे मसाले 2 ते 3 मिनिटे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। मसाल्यांमधून सुगंध ही अतिशय छान येत आहे। याचबरोबर आता मी इथे काही सुक्या मिरच्याही भाजून घेणार आहे। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 8 ते 10 काश्मीरी मिरच्या। तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही त्याऐवजी लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता, पण यावेळेस लाल मिरची पावडर घालायची नाहीये। ती कधी घालायची मी हे व्हिडिओमध्ये पुढे सांगेन। आता सुक्या मिरच्याही आपण 2 ते 3 मिनिटे हा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे 3 मिनिटे झालेली आहेत आणि मिरच्यामध्ये जो नरमपणा असतो ना, तो पूर्णपणे निघून गेलाय आणि मिरच्या हलक्याशा कुरकुरीत झालेल्या आहेत। आता आपण हे पूर्ण मसाले थंड करून घेऊया। तर इथे मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि ते मी मिक्सी जार मध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरला याची बारीक अशी पावडर करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे मसाला मी अगदीशय बारीक असं वाटून घेतलेले। मस्त असा मसाल्यांमधून सुगंध येत आहे आणि आपला चटणीसाठीचा मसाला हा तयार आहे। यानंतर त्याच पॅन मध्ये मी घेत आहे 2 चमचे तेल। यामध्ये घालून घेऊया आपण कट केलेला कांदा आणि त्याचबरोबर घालूया इथे चवीपुरते मीठ। तर इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्याने कांदा हा लवकर भाजला जातो। आता कांदा हा आपण व्यवस्थित भाजून घेऊया। जोपर्यंत हा ट्रान्सपरंट होत नाही, म्हणजे पारदर्शक असा होत नाही कांदा, तोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे एकसारखा। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हा कांदा आपला व्यवस्थित भाजून होईल। तर इथे 5 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कांदा हा आपला हलकासा नरम झालेला आहे आणि ट्रान्सपरंट ही व्हायला लागलेला आहे। आणखीन 2 मिनिटे आपण कांदा परतून घेऊया। तर इथे कांदा हा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूया चिंच। चिंच घातल्याने मस्त असं चटणीला टँगी फ्लेवर येतो। तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा रस ही वापरू शकता, पण तो कधी वापरायचा मी हे तुम्हाला पुढे सांगेल। यावेळेस लिंबाचा रस अजिबात घालायचा नाही। आता चिंच घालून आपण हे 2 ते 3 मिनिटे आणखीन परतून घेऊया। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते, आवडत आहे का? आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। तर इथे जवळपास 3 मिनिटे मी आणखीन हे परतून घेतलेलं आहे आणि चिंच ही पूर्णपणे सॉफ्ट अशी झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि कांदा हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। यानंतर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं मोठं भांड आणि इथे मी कांदाही पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता तो आपण मिक्सर जार मध्ये काढून घेऊया। तर इथे कांदा हा मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ऍड करूया आपण वाटून घेतलेला मसाला। या स्टेजला तुम्ही सुक्या मिरच्यांचा वापर केलेला नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे आणि यानंतर कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरला पण याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। खूप सारं पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही। अगदी अर्धा कप पाण्यामध्ये हे व्यवस्थित वाटलं जातं। तुम्ही पाहू शकता मी बारीक असे हे वाटून घेतलेलं आहे।
यानंतर त्याच पॅन मध्ये मी घेत आहे 4 ते 5 चमचे तेल. तेल हे प्रिझर्वेशन करण्याचंही काम करतं, त्यामुळे चटणी ही लवकर खराब होत नाही. यानंतर घालूया 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि त्याचबरोबर घालूया 1 चमचा उडदाची डाळ. तुम्हाला प्रश्न पडला असेल, जिरं हे मी मसाला बनवतानाही वापरलेलं आहे, तर मग आणखीन एकदा का वापरलं? तेलामध्ये मस्त असा जिऱ्याचा तडका बसला ना, तो फ्लेवर वेगळाच असतो. त्यामुळे मी इथे आणखीन एकदा जिऱ्याचा वापर केलेला आहे. आता हे सर्व आपण 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे 2 ते 3 मिनिटे मी व्यवस्थित हे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया, जो आपण बारीक करून घेतलेला होता तो. यालाही आपण मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता या लसणाला इथे हलकसं सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया 8 ते 10 कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता घालून आणखीन 2 मिनिटे आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. तर इथे 2 मिनिटे मी लसूण हा व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता लसूण हा मस्त गोल्डन क्रिस्पी झालेला आहे. आता यामध्ये घालून घेऊया आपण वाटून घेतलेले कांदा आणि मसाल्याचे वाटण आणि यानंतर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या स्टेजला तुम्ही जर चिंचेचा वापर केलेला नसेल तर तुम्हाला इथे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबाचा रस हा घालून घ्यायचा आहे. कितपत आंबट तुम्हाला चव हवी आहे त्यानुसार. यानंतर आपण घालून घेऊया थोडंसं पाणी. खूप सारं पाणी घालायचं नाही, अगदी अर्धा कप इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता पाणी घालून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत चटणीला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर इथे 7 ते 8 मिनिटे मी चटणी ही परतून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता चटणीला मस्त असे तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता चटणीचा रंगही अतिशय सुंदर आलेला आहे आणि चवीला तर ही चटणी अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. कधी कधी काय होतं, अजिबात भाजी वगैरे कोणतीच खाऊ वाटत नाही, अशा वेळेस ही चटणी तुम्ही बनवून बघत, अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही चपाती बरोबर खावा, भाताबरोबर खावा, मस्त लागते. चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही बरणीमध्ये किंवा कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आरामात 2 ते 3 आठवडे ही व्यवस्थित राहते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.